श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, देवाघरी जातानाही हात रिकामा नको। आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही, पण असं म्हणतात की हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो, ज्याला आपण कधीही पाहिलेला नाही, पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच। पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही, मग त्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हाताने कसे जाणार। म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केले पाहिजे, म्हणजे देवाच्या घरी जाताना त्या सत्कर्मांची शिदोरी घेऊन जाता येईल। किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा, अजून तुला कळाला नाही फटका या यमाचा। मृत्यूची नोटीस नसते, समन्स नसतो, तर डायरेक्ट पकड वॉरंट असते। तो कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो। मृत्यू राजा रंक, लहान थोर, स्त्री पुरुष काहीही पाहत नाही। यमदूत वॉरंट घेऊन येतात तेव्हा दुसऱ्या कोणालाही त्यावर सही करून घेता येत नाही, किंवा तो माणूस घरात नाही असेही सांगता येत नाही, कारण वॉरंट रिसीव करणे हा प्रश्न नसतो, तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात। यमस्थ करुणा नास्ती। भुकेलेल्याला त्याच्या ताटावरून तहानलेल्या पाण्याचा ग्लास सोडून, शृंगार किडा करणाऱ्याला शयन मंदिरातून शल्यकर्म चालू असता बेडरूम म्हणून उचलले जाते। मृत्यू घटिका टळल्याचे अख्ख्या जगात एक उदाहरण नाही, मग आपल्याला नेतात कुठे हा विचार करणारे फार थोडे। लंडन, अमेरिकेत जाताना पॉन्ड्स, डॉलर इत्यादी तिथल्या करन्सीच्या व्यवस्था केली जाते, पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात पुण्य करन्सी महत्त्वाची असते, ती जिवंतपणे जमा करावी लागते। ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही। आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते। 11 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो, तोच मृत्यू गाठतो। दागदागिने आणि कॅश लॉकरमध्येच राहते, गुरे गोट्यात राहतात, बरोबर काहीच नेता येत नाही, तरी जीव नश्वराच्याच मागे का लागतो। अजगर बेडकाला गिळत असतो आणि बेडूक माशाला पकडण्यात रंगून जातो। असेच आपले आहे, आपण प्रपंचित मोहपाशात अडकून बसलेलो आहोत। सहस्त्र चंद्रदर्शन झालेले राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात। कलावंत करोडो रुपये कमवूनही 10 मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेशद्वारे करतात। भक्तीभर वेपंत्या चव्हाण, मॅरिलिन मनरो, जयश्री गडकर, गणेश भलारे यांची काय जाण्याची वय होती का, पण यमराजाने वॉरंट काढले होते। आपल्याबरोबर फक्त शुभाशुभ कर्मच येतात। या व्यस्त कलावंतांना कुठे वेळ होता पुण्य संचयनाचा। म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथात महाराज सांगतात की वय तरुण असताना पुण्य संचय करून ठेवा, कारण जीवितांचा भरोसा नाही। ते मातुश्रींना म्हणाले, आई तुम्हाला सांगतेस की अग्रहा संन्यास बालपणी घेऊ नको, वानप्रस्थानानंतर संन्यास घ्यावा। पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का। मातुश्री निरुत्तर झाल्या। प्रपंचाबरोबर अध्यात्मही जवळ केले म्हणजे तरच ज्ञान आणि सुरक्षितता लाभते, नाही भरोसा या घडीचा रे, अभिमान धरीसी कोणाचा। यासाठी भगवंताला प्रेम भक्ती द्या, मग तो तुमच्या आवडीचा देव। संत कोणीही चालेल, पण संत गुरु देव एकच पाहिजे, अनेक नकोत। तुमची श्रद्धा भावभक्त आणि फक्त त्या एकावरच पाहिजे। हरिनामाच्या बँकेमध्ये आपल्या आवडत्या देवाच्या नामाचे धन जमा करा, तेच हरिनाम जमा शेवटी होईल तुमच्या कामा। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, आवडली असेल व्हिडिओला लाईक, आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आग्रहाची विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।